आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक महत्त्वाची बातमी बीडमधनं येतेय। बीड पुन्हा हादरलाय, कारण बीड जिल्हा कारागृहातच आता सुदर्शन घुले यांना कैद्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। कारागृहातील कैद्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। या प्रकरणी आता शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांच्याकडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे। कैद्याला मारहाण झाली नसल्याचा खुलासा कारागृह प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलाय। अझहर अब्दुल पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव आहे। त्यात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेप यांनी मारहाण केल्याचं तो सांगतोय। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कैदी मारहाण झाल्याचं नातेवाईकांना सांगतोय। या कॉल रेकॉर्डिंगची मात्र एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। सुदर्शन घुलेनंच कारागृहात कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आता केला जातोय। बीड मध्ये आता कारागृहात देखील अशी प्रकरणं समोर येत आहेत। त्यामुळे बीड मध्ये चाललंय काय, कारागृहात आता चाललंय काय, असा सवाल विचारला जातोय। वो रात में उन्होंने मेरे आंग पे आए पूरे तीनों। क्या नाम है मुल्ले? मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है, मैं अंबेजोगी का हूँ। हाँ, हाँ, मैं मई पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रदीप घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग अभी कोई सुन रहे नहीं मेरी बात, और सब वो उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे, और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्या खूप पैसे गिसे घेतले पण, आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली, गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली। और अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके वो भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमकियां दे रहे। वो एक साहब है, वो एक स्टार वाले चिंचाने, उन्हें भी मेरे को डरा रहे। मैं कुछ बोल रहे, तू सीधा रहो, चल कुछ नहीं होता, दवाखाने में लेके जाएंगे, नहीं तो तेरी जेल बदली करेंगे, ऐसा बोल के मेरे को डरा रहे। मेरे घर पे बोल रहे, मेरे को बोल रहे तेरे नंबर पे फोन लगाते, तेरे घर को समझाते। शिवसेना जिल्हा रात्री प्रमुख सुदर्शन घुले व प्रतीक घुले यांनी अझहर नावाच्या कैद्याला अमानुष मारहाण केली गेली आहे। तरी त्याने जेल प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे, कोर्टाला विनंती केलेली आहे, परंतु त्याला उपचारासाठी का आणले नाही, त्याच्यावर उपचार का केले जात नाहीत, हे प्रकरण का दडपलं जातंय, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे। आरोग्य प्रशासनानं आणि आपल्या माध्यमातून न्यायालय प्रशासनानं तिथं जाऊन त्या कायद्याची चौकशी करावी, कारण यांच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते अजूनही त्यांची दंडेलशाही गुंडशाहीप्रमाणे वागत आहेत। इतर कायद्यांना त्यांच्यापासून धोका आहे, त्याच्यामुळे आपण या कायद्यांना जेलबदली करावं असं माझं मागणं आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आकाश सावंत सध्या संपर्कात आहेत। आकाश, काय हे नेमकं प्रकरण आहे? सध्या पोलिसांकडनं काय म्हणण्यात येत आहे? नक्कीच तन्मय, इकडे बघायला गेलं तर या नाही त्या कारणानं चर्चेस्थानी असलेलं बीड कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बघायला मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या काही टोळीने एका कैद्याला, बंदी असलेल्या एका कैद्याला जे आहे ते अमानुषरित्या मारहाण केल्याची माहिती जी आहे कैद्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे माहिती समोर आली आहे। याच संदर्भामध्ये कारागृह प्रशासनाला विचारणा करण्यात आली असता कारागृह प्रशासनाने असं सांगितलं आहे की कसल्याच पद्धतीची कोणत्याच कैद्याला मारहाण झालेली नाहीये। आम्ही त्याची तशी तक्रार देखील घेतली आहे, मात्र कैद्याला मारहाण झाली नसल्याचं जे आहे ते कारागृह प्रशासनानं सांगितलं आहे। मात्र कैद्याची जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, या कॉल रेकॉर्डिंग मध्ये चक्क मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील यांना देखील गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचं असं कैद्यांनी आपल्या नातेवाईकाला या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगितलं आहे। कारागृहामध्ये कशा पद्धतीने कैद्याला मारहाण केली जाते आणि विशेष म्हणजे या प्रकरणी जे आहे कारागृह प्रशासन, आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणात काय नेमकी कारवाई होते आणि हे काय प्रकरण आणखी समोर वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद आकाश।